रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आज मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत. पंढरपूरचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सायकलपटू माननीय श्री सुरेंद्र सुमन किसनराव पिसे यांच्याशी. त्यांचं BCom हे शिक्षण पूर्ण झालेलं असून जिल्हा परिषदमध्ये विस्तार अधिकारी ते सहाय्यक गट विकास अधिकारी वर्ग 2 अशी त्यांची 30 वर्षांची सेवा पूर्ण झालेली आहे. मूळचे सोलापूरचे असणारे पिसे कुटुंबीय सध्या पंढरपूर येथे स्थायिक झालेले आहेत. भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी, समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथ आणि सायकल यात्रा म्हणजे पंढरपूर ते गुमान सायकल यात्रा जवळपास 2500 किलोमीटरची सायकल यात्रा त्यांनी नुकतीच पूर्ण केलेली असून त्यामुळेच त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत. त्यांनी आपल्याला काही मार्गदर्शन करावं यानिमित्त ही त्यांना मी विनंती करतो आणि त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. या 2500 किलोमीटरच्या सायकल प्रवासाची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? नमस्कार. मी सुरेंद्र सुमन किसनराव पिसे. सायकलची सुरुवात अशी झाली की मुळात मी क्रिकेट वगैरे खेळतच होतो कॉलेज जीवनामध्ये असतानासुद्धा. आणि एके दिवशी मी इन सर्व्हिसमध्ये असताना म्हणजे पंढरपूरमध्ये मी सर्व्हिसला होती. तर पुण्याची 3 सायकलपटू आले होते. बरं. माझ्या मित्राचे त्याच्यातले एक जण ओळखीचे होते आणि प्रकाश पाटील म्हणून त्यांचं नाव. बरं. पुण्याचे आणि ते त्यांचे हे विषय सांगायचं म्हणजे ते आपल्या दररोज महिन्याच्या वारीला ते आळंदी ते पंढरपूर ते आळंदी असा सायकल प्रवास त्यांचा असतो. महिन्याच्या एकादशीला आपल्या एकादशी आळंदी ते पंढरपूर ते आळंदी असं त्यांचा म्हणजे ते दशमीला निघतात तिथून एकादशीपर्यंत पोहोचतात. परत एकादशी द्वादशीला आळंदीला 3 दिवस त्यांची भेट. ते आल्यानंतर मग ऑफिसमध्ये बसल्यावर चर्चा सुरू झाली. मग काय करायचं कसं आहे. मग तसं आम्ही 2006पासून आमचे योगगुरू रामदेव बाबा यांच्याशी म्हणजे आस्था चॅनलवर वगैरे जे कार्यक्रम त्यांचे असायचे योगाच्या संदर्भात, त्या पाहून मी त्यांच्या एक शिष्यच पत्करल्यासारखे झालं. पण संघटनमध्ये पतंजली योग समितीमध्ये काम संघटनमध्ये सर्व्हिसमध्ये असल्यामुळे मी करत नव्हतो, पण त्यांचा फॉलोअर होतो. तर बोलत चर्चा चालली ऑफिसमध्ये. जे त्यांच्याशी गप्पा मारत असताना म्हटले साहेब तुम्ही योगासनं करता, प्राणायाम करता आणि 5 किलोमीटर पण चालता, दररोज वॉकिंग करताय, तर तुम्हाला सायकलिंग काहीच अवघड नाही म्हणले, तुम्ही सहजरित्या सायकलिंग करू शकाल. त्याच्यानं असं झाल्यानंतर ठीक आहे म्हणले. चर्चा वगैरे झाली, ते गेले आणि मी विचार करू लागलो की खरंच आपण योग प्राणायाम तर करतोच पण सायकलिंगचं सुद्धा जोड द्यावी असं त्यावेळेस मला मनात आलं. ते प्रकाश पाटलांमुळे मी तर सायकलिंगच्या ह्याच्याकडे गेलो. पण लगेच सुरू झाली नाही सायकलिंग. बरं. मी मे 2022ला रिटायर झालो. बरं. सेवानिवृत्त झालं. सेवानिवृत्त झाल्यानंतर मग संघटनमध्ये पतंजली योग समितीमध्ये सक्रिय झालो. म्हणजे पदावर मी आता सध्या पतंजलीचे एक 5 संघटन आहेत. भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, किसान सेवा समिती, युवा भारत आणि सोशल मीडिया असे त्याचे 5 संघटन मिळून पतंजलीचं कामकाज चालतं जे काही असेल ते. त्याच्यात मी सोलापूर जिल्ह्याचा भारत स्वाभिमानचा जिल्हा प्रभारी आहे. आणि ते काम करत असताना ज्यावेळेस आपल्या देशाचे 75 वर्षे पूर्ण स्वातंत्र्य झालं त्या निमित्ताने 21 जून हा योग दिन आहे. 21 जून हा जागतिक योग दिन आहे. त्या निमित्ताने 75 देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. त्याचं निमित्त औचित्य साधून पतंजलीने काय केलं, ते जी तीर्थक्षेत्रे आहेत भारतातील त्यातील 75 तीर्थक्षेत्र त्यांनी निवडले आणि आंतरराष्ट्रीय योग दिन हा
साजरा 75 ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करायचा ठरवलं. त्यात आपल्या पंढरपूरचं नाव होतं. पंढरपूरचं विशेष म्हणजे, आणि तो 21 जून मोठा योग दिन हा आपण आपल्या रेल्वे मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात केला. आणि अशा पद्धतीने काम करत असताना मग निवृत्त झालेलं तोच हे आपली यात्रा जी होती पंढरपूर ते घुमान यात्रा, पंढरपूर ते घुमान सायकल यात्रा, त्यावेळेस नुकतीच करोना संपल्यानंतर सुरू झाली. तेव्हापासून इच्छा होती की आपण हे तर करतो आहे, पण नामदेव महाराज इसवी सन 12व्या शतकात पायी चालत गेले घुमानला. तर आणायची संधी होती की या म्हणजे ह्या सायकल रथयात्रेचे मुख्य प्रवर्तक आपले वेळापूरचे सूर्यकांत भिसे, जे पत्रकार पालखी सोहळा पत्रकार संघाचे ते पण अध्यक्ष पण आहेत, त्यांनी ही यात्रा सुरू केली. आता हे मी जे गेलो आहे ते 4थं वर्ष होतं. 3 वर्ष होते, पण 3 वर्ष मी प्रयत्न करत होतो की ह्या यात्रेत जायचं, सायकल यात्रेत आपण जायचं. नामदेव शिंपी समाजामध्ये जन्म घेतला आहे, शिंपी समाजामध्ये. तर महाराज चालत गेले, किमान आपण सायकलीवर तिथे जावं अशी एक कल्पना मनोमन इच्छाशक्ती होत गेली. आणि मी 3 वर्ष प्रयत्न करत होतो. 3 वर्ष काही अडचणी येतच होत्या. भगवंताच्या आणि महाराजांच्या कृपेने 4थ्या वर्षी मला जाण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यात विशेष म्हणजे असं की 3 वर्षामध्ये पंढरपुरातील एक सुद्धा व्यक्ती नव्हता सायकलिस्ट. आणि ते एक माझं भाग्य आहे की मग पंढरपुरातून मी पहिल्यांदा म्हणजे त्या सायकल यात्रेत पूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सायकलपटू येतात, चांगले व्यवस्थित. तर तुम्हाला त्याची नावं सांगायची झाली तर सतीश जाधव म्हणून आहेत. त्यांना परवाच म्हणजे आमच्या यात्रेच्या दरम्यान 1 लाखाचं बक्षीस सायकलिंगमध्ये काम केल्यामुळे त्यांना 1 लाखाचं बक्षीस मिळालं. 1 लाख किलोमीटर त्यांनी सायकलिंग पूर्ण केली. आणखीन एक दुसरे त्यांचं नाव माणिक आहेत, त्यांनी पण 1 लाख किलोमीटरचा प्रवास केला. आणि मारुती नगरचे त्यांचं आडनाव थोडंसं आठवणार नाही, पण ते एक सायकलपटू असे की भारताच्या जवळची सर्व देश त्यांनी सायकलीवर भ्रमंती केलेली आहे. आपल्या समीलगतचे देश आहेत, पाकिस्तान आहे, भूतान आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे. ह्या लोकांची त्यांनी म्हणजे त्या देशातील सायकलीवर भ्रमंती केली. अशा लोकांची सुद्धा त्या यात्रेमध्ये मला सहभाग लागला. खूप छान. म्हणजे सायकलिंगचा प्रवास तुमचा एक छान रीतीने सुरू झाला आणि तो तुम्ही यशस्वीरित्या पार केला. खूप खूप तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का? तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला. इथे मिळते प्रत्येक सायकलिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल, हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स, कम्फर्टेबल ग्लोव्ज, लाँग राईडसाठी टिकाऊ जर्सी, शॉर्ट सेट्स, मजबूत नी एल्बो गार्ड्स, नाईट रायडरसाठी ब्राईट LED लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टीम्स. क्वालिटी, ब्रँड, व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी.